ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्राव येथे कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतीपूरक उद्योगांवर भर। यड्राव तालुका शिरोळ येथे विकसित कृषी संकल्प अभियान 2025 अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग, पशुपालन व दुग्ध व्यवसाय या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले। या मेळाव्यात डॉक्टर सत्यवान आगवले यांनी दूध व्यवसाय व पशुपालन क्षेत्रातील संधीबाबत सखोल माहिती दिली, तर श्रीमती दीपाली मस्के यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर व इतर विविध पदार्थ निर्मितीच्या प्रक्रिया तसेच उद्यमशीलतेच्या संधीबाबत माहिती दिली। प्रमंडळ कृषी अधिकारी संपतराव मुळीक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले। श्री सूर्यगंध यांनी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले। दरम्यान सोयाबीन व ज्वारी पीक स्पर्धेत यश मिळवलेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। जिल्हास्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभव कोळी, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक प्रशांत निर्मळ व ज्वारी पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेले विजय माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच कुणाल सिंग नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती सीमा खारकांडे यांनी केलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगला कांबळे, प्रगतशील शेतकरी आप्पासू पाटील, धनश्री बावडेकर, सारिका कुंभार, सरिता माने, अभिनंदन पाटील, ज्ञानेश्वर यादव, कल्लू पाटील, निरंजन कोळी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव। उत्पादकांच्या बाबतीत पण असो, त्या संदर्भामध्ये एक चांगली घट्ट माहिती आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील या रथाच्याद्वारे माहिती आमच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेली। पण शेती टिकण्यासाठी पण देखील महाराष्ट्र शासनानं चांगल्या पद्धतीचं पाऊल घेतलं। स्मार्ट विलेज, स्मार्ट गावाच्या निमित्तानं शेती संपुष्टात यायला लागली, याचंही देखील महाराष्ट्र शासनाच्याद्वारे पाहणं गरजेचं आणि मुळात विशेष म्हणजे दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये जर आता आपलं एक दुर्दैव आहे की आपण उष्ण बाकीच्या क्लायमेट्समध्ये असणाऱ्या बाकीच्या ठिकाणच्या असणारे जे आपण कॅटल्स घेतोय, ते म्हणजे म्हशी घेतोय, गैरं घेतोय, त्याच्या हे इथं आणलं की ह्या क्लायमेटला मॅच न होता दुधाच्या मध्ये घट होते आणि त्यामुळं आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे जो दूध व्यावसायिक आहे त्याला पूर्णपणे नुकसानाला समोर जावं लागतंय। त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राच्या क्लायमेटमध्ये रुजणार एक क्रॉसब्रीड आपण एका पशुसंवर्धनाच्या मध्ये आणि पशु जे तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून आपण जर महाराष्ट्र शासनानं जर पुढाकार घेऊन जर त्याची निर्मिती केली तर निश्चित रूपानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोकुळ दूध संघामध्ये जे आणि इतर संघ मोठे मोठे आहेत, जिल्हा दूध संघ आहे, त्यांच्यापेक्षा मोठी क्रांती आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या द्वारे होते। आत्ता सध्याच्या परिस्थितीला बाहेरनं उष्ण घेतलेलं ब्रीड घेऊन आपण एवढ्या मोठ्या स्तरावर आज आपण दूध उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा असू दे, सांगली, सातारा असू दे, आपण मोठ्या स्तरावर आहे। पण स्वतःचं ब्रीड ज्यावेळेला निर्मिती होईल त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठी क्रांती आपण संबंध देशामध्ये, जगामध्ये चांगल्या पद्धतीचं करू शकतो। आपल्या सर्व शासनाला विनंती आहे पुन्हा एकदा इथं असलेल्या येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा त्यांनी एक चांगल्या पद्धतीची क्रांती निर्माण करायचा प्रयत्न केला, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 गोष्ट संपवतो। जय किसान, जय जवान आणि जय क्रांती। शेती विषयाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी जीवत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 गोष्ट संपवतो।